नरेंद्र मोदी साहेबांचे, तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांचे मनापासून आभार व्यक्त करतो की अनेक वर्षाच्या प्रतीक्षेमध्ये असलेला हा पूल आज प्रत्यक्षात या ठिकाणी याचं काम सुरू होत आहे। जवळपास 27.5 कोटी रुपये या पुलासाठी मंजूर झाले आणि मी या ठिकाणी असलेल्या सर्व नागरिकांना विश्वास व्यक्त करतो की 1.5 वर्षामध्ये या पुलाचं काम संपलेलं आपल्याला दिसेल। विकास करत असताना राजकारण बाजूला ठेवून जेव्हा काम केलं जातं तेव्हा नगरचं चित्र कसं बदलतं हे नगरच्या नागरिकांनी अनेक वर्षांमध्ये पाहिलेलं आहे। आमदार संग्राम जगताप असतील आणि मी असेल, अनेक लोकांना त्या ठिकाणी आम्ही एकत्रित काम केलेलं आवडत नाही। अनेक लोकांना त्या ठिकाणी आम्ही एकत्रित कार्यक्रमाला गेलेलं आवडत नाही, पण आमच्या दोघांचं धोरण एकच आहे की आम्ही किती जरी एकामेकाबद्दल वाईट आमच्या मनात असेल पण नगर शहरासाठी आम्ही एक आहोत। जेव्हा नगरचा विकास येईल तेव्हा नगरच्या विकासासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी पक्षीय जोडे बाजूला ठेवून जे गेले 30 वर्ष नागरिकांनी सोसलं, काय नगरला पाहायला मिळालं? आंदोलन, शिवीगाळ, महानगरपालिकेच्या आयुक्तांवर शाही फेक, उपोषण, पण विकास कधी झाला? आणि म्हणून हा निर्णय नागरिकांचा आहे की नागरिकांना तेच नगर पाहायचं आहे जे 30 वर्षापासून नगर पाहत आहे का एक पक्षीय जोडे बाजूला ठेवून सर्वसमावेशक विकसित नगर पाहायचंय हे नागरिकांनी ठरवलं आणि म्हणून हे बदललेलं चित्र आज नगर पाहते। अवघ्या 3 वर्षामध्ये आपण फ्लायओव्हरही उभा केला, 1.5 वर्षामध्ये हा पूलही उभा करतोय। आणि हे दुर्दैव नगरचं आहे की काही लोकांना फक्त राजकारण करायचं। मी काय फार बातम्या पाहणारा माणूस नाही आमदार साहेब, पण कोणीतरी 2 दिवसापूर्वी ते आयुष हॉस्पिटलला जाऊन काहीतरी केलं मला माहित नाही या देशामध्ये। आणि मी माझ्या खासदारकीपणाला लावून सांगू शकतो की या देशामध्ये सर्वात लवकर पूर्ण होणारं आयुष हॉस्पिटल हे आपलं नगरचं आहे। 18 महिन्यामध्ये आयुष हॉस्पिटलचं काम सुरू झालं, पूर्ण झालं। डीपीडीसी मधून पालकमंत्री महोदयांनी 2 कोटी रुपयाचं फर्निचर दिलं। आता फक्त डॉक्टर येण्याची वाट आपल्याला पाहावी लागेल। पण हे नगरचं दुर्दैव आहे की जेव्हा एक काम चालू होतं, कामाचे अडथळे चालू असताना कोणी येत नाही। एखाद्याने काम बंद पाडलं, एखादा विजेचा प्रश्न असेल, एखाद्या गटारीचा प्रश्न असेल, कोणी येत नाही। पण काम संपल्यानंतर त्याच्यामध्ये कुठंतरी चूक काढायला 1000 लोक इथं बसलेले आहेत। आता मगाशी आमदार साहेब बोलता बोलता की राहुरीच्या इकडे विकास करा, असंच नाही त्याच्यावर येतो मी, काय तुम्हाला दोष देत नाही। असंच एक कुणीतरी मध्ये मी काय थोडी साखर वाटली तो कोणीतरी असं मला ऐकण्यात आलं, मी परत म्हटलो की मी पेपर पाहत नाही की खासदार दक्षिणेत असल्यावर उत्तरेची दिवाळी गोड केली। आता दिवाळी गोड करायची जबाबदारी फक्त खासदाराचीच आहे का? मला तर फक्त 4 वर्षच झाले, मागचे 30 वर्ष दिवाळी कुठं होती? अनेक लोकांनी पद भोगली, लोक 20-20 वर्ष नगरसेवक राहिले, 50-50 वर्ष सरपंच राहिले, आमदार राहिले। मग ज्या खासदाराकडून 4 वर्षाची अपेक्षा तुम्ही धरतात त्यांनी मागच्या 30 वर्षाचा पण हिशोब देणं लागतं हे विसरता कामा नये। एकटा हिशोब मी देणार नाही, पण तरी सुद्धा याचं उत्तर आमदार साहेब मी आज देतो। मला काही देणं लागत नाही पण तरी सुद्धा देतो। आपण दिवाळीला साखर वाटली हे मान्य आहे, पण तुमच्या माहितीकरिता सांगतो की या वर्षी 2 दिवाळ्या आहेत। या वर्षी 2 दिवाळ्या आहेत। आता फार वेदाते साहेब तुम्ही एका धार्मिक संस्थेचे विश्वस्त आहात म्हणून तुम्हाला धार्मिकतेच्या भाषेत समजून सांगावं लागेल। आपण दिवाळी का साजरा करतो वेदाते साहेब?
की जेव्हा प्रभू श्री राम वनवासानंतर अयोध्यामध्ये आले तेव्हा अयोध्याच्या नागरिकांनी त्या ठिकाणी दिवा लावून त्यांचं वनवास संपुष्ट आल्यानंतर दिवाळी साजरा केली, म्हणून त्याचं दिवाळी नाव पडलं. ही झाली पहिली दिवाळी. पण 22 जानेवारीला प्रभू श्री राम आपला कित्येक वर्षाचा वनवास संपून आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते परत अयोध्येला येणार आहेत. आणि ही 22 तारखेची दिवाळी, आमदार साहेब, ही 22 जानेवारीची दिवाळी मी तुम्हाला शब्द देतो, आपण महायुती मिळून या महाराष्ट्राने अशी दिवाळी साजरा केली नसेल, या देशाने अशी दिवाळी साजरा केली नसेल, असं 22 जानेवारीला नगर दक्षिण लोकसभेचा प्रत्येक घरामध्ये आम्ही दिवाळी साजरा करणार आहोत. जय. हे फार उच्च लेवलचे थॉट प्रोसेस, हे बाकीच्या लोकांना कदाचित कळणं अपेक्षित नाही की 2 दिवाळ्या कशा होतात. मी फार हुशार आहे, मला माहित होतं. मी हे कामच मुद्दामून केलं की कोणीतरी टीका करावी. पण ही पण वास्तविकता आहे की बोलणारा एक आहे आणि स्क्रिप्ट लिहिणारा दुसरा आहे. हे नगरमध्ये चालत आलंय. वाचक वेगळा, लिहिणारा वेगळा, डिक्टेट करणारा वेगळा. मला कळणार नाही का? 50 वर्ष आम्ही जगलो इथं. कोणाच्या नाड्या कुठं आवळ्या जातात, कोण कोणाच्या सांगण्यावर बोलतो, हे सगळं मला माहिती. पण आज काय मला त्या राजकारणात पडायचं नाही. पण 1 डिसेंबरपासून ते 20 जानेवारीपर्यंत आम्ही सगळेजण मिळून येत्या पैलवान 22 जानेवारीला आपली दिवाळी कशी साजरा होईल, एक आनंदोत्सव साजरा झाला पाहिजे. ज्या गोष्टीची प्रतीक्षा या नगर शहराने केली, या देशाच्या प्रत्येक नागरिकांनी केली, अनेक त्याग बलिदान या राम मंदिरासाठी झाले, ते प्रभू श्रीराम 22 तारखेला अयोध्यामध्ये त्याची मूर्तीची प्राण प्रतिष्ठा झाल्यानंतर, अयोध्यामध्ये आल्यानंतर माझी सगळ्यांना विनंती आहे की नगर शहरामध्ये प्रत्येकाने आपल्या घराबाहेर दिवा लावायचा आहे आणि ती दिवाळी साजरा करायची आहे. आमचा हातभार लागणार आहे, पण कसा काय कसं मी ते नंतर सांगेन. तो आजच्या चर्चेचा विषय नाही. मला नेहमी असं काहीतरी आवड आहे, काहीतरी नवं करायची. तुमच्या सगळ्यांमुळे एवढं सगळं वैभव मिळालं, ऐश्वर मिळालं. मी अनेक वेळेस बोललो आणि आजही बोलतो की जे काय माझ्याकडे संपत्ती आहे, सुदैवाने मी एकुलता एक जन्माला आलो. मला काय कोणाला द्यायचं नाही विधाते साहेब. वाटण्यांमध्ये कोणी वाटा घ्यायला सुद्धा नाही. 7 बाऱ्यावर माझं एकट्याचं नाव येतं, हक्कामध्ये सुद्धा कोणाचं नाव नाही. आणि त्यामुळं मला एक मुलगी, मुली आणि एक मुलगा, एवढं किती लागतंय. माझ्याकडे पाहून आमदार साहेब तुम्ही तरी निदान नीटनेटके राहतात. पण माझी परिस्थिती पाहिली तर मला तुम्हाला वाटतं का पैसे लागतील कपडे घेण्यासाठी, काय वेगळं घेण्यासाठी. त्यामुळं समाजामध्ये आरोप करण्यापेक्षा, जातीय तेढ निर्माण करण्यापेक्षा, विकास करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीशी उभं राहून आपण ज्या विचारांनी वाढलो, निदान त्या विचाराचा अवमान न करता, आणि मी खुलं आव्हान देतो की जशी बाकीच्या ठिकाणी दिवाळी झाली तशी या दक्षिणेच्या प्रत्येक नगर शहरामधल्या प्रत्येक घरात दिवाळी करून द्यायची जबाबदारी माझी आणि संग्राम जगतापाची आहे, आणि ती आम्ही करणार. पण फक्त आमच्यावर आरोप निश्चित करून चालणार नाही. जुना हिशोब देखील जनतेला तुम्हाला दिला पाहिजे. ज्यांच्या आधारावर तुम्हाला एवढी सगळी सत्ता मिळाली त्याचं उत्तर कुठंतरी तुम्ही पण दिलं पाहिजे, असं माझं व्यक्तिशः मत आहे. बाकी फार आरोप प्रत्यारोप करणार नाही. ब्रिजचं काम आज होतंय आणि आनंद आहे की आज हे कार्यक्रम घेताना महायुतीचा हा कार्यक्रम होतो. मी आमदारांना म्हटलो की महाविकास आघाडी असताना हे काही ब्रिज होणार नाही, आणि कदाचित या पुलामुळेच ते महायुतीमध्ये आले, आणि म्हणून आता ह्या पुलाचं भूमिपूजन आम्ही घेतोय. हे एकत्रीकरण हे नगरच्या विकासासाठी गरजेचं आहे, आपल्या सर्व समाजासाठी गरजेचं आहे. आणि म्हणून मला माझ्यावर आरोप करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मी सांगू इच्छितो
कितीही षडयंत्र करा, कितीही कोणाच्या मिठ्या मारा, पण या जिल्ह्याची गरीब जनता माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील. यापूर्वीही होती आणि या भविष्यामध्ये देखील परत एकदा या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीच होणार आहे. लोक खुळे नाहीत. दक्षिणेचं वैशिष्ट्य आमदार साहेब की फराळ सगळीकडे खायला जातात, त्याच्यामध्ये कोणाचा दोष नाही, सगळीकडे दिसणार. या जिल्ह्यामध्ये मागच्या 15 दिवसामध्ये जवळपास 10 फराळ झाले आणि जेवढे लोक या 10 फराळामध्ये होते पैलवान, ते उद्या माझं तिखट खायला सुद्धा येणार. त्यामुळे कोणी कोणाच्या फराळाला आलं म्हणजे समजायचं नाही की तुमचा झाला. इथलं पूर्णपणे याची हिस्ट्री, जॉग्रफी 50 वर्ष आमच्या परिवाराने ओळखलेली आहे. त्यामुळे 10 दिवसामधल्या फराळाचं गोड जेवण खाऊन जर तुम्ही वैतागले असाल तर उद्या तिखट जेवण माझ्याकडे आहे. मी कधी वाढदिवस साजरा करत नाही, 4 वर्ष झाले खासदारून कधी साजरा केला नाही. पण आता आमचे काही मित्र होते, ते म्हटले आता तरी साजरा करा, आता निवडणूक आली. म्हणजे ठीक आहे बाबा, ते निवडणूक तर निवडणूक, काय फरक पडत. म्हणजे हा आरोप करण्यापेक्षा मी सांगून टाकले. त्यामुळे काय लाजायचं कारण नाही. तुमच्या शुभेच्छा माझ्याबरोबर आहेत, यापुढेही राहतील. माझी पत्रकारांना विनंती आहे की बातमीला जे शब्द बोलले गेले नाहीत ते तुमचा विपर्यास तुम्ही करू नका. मी कोणावर टीका टिप्पणी केली नाही. फराळ कर्डिले साहेबांचंही झालेलं आहे, फराळ बाळासाहेब मुरकुटेंचंही झालेलं आहे, फराळ मोनिका ताईंचंही झालेलं आहे, फराळ शिंदे साहेबांचं पण झालेलं आहे आणि मग बाकी छोटे मोठे फराळ हे पण झालेले आहे. फराळाने जर माणूस मोठा होणार असता तर या नगर जिल्ह्याच्या आणि तालुक्याचा प्रत्येक आमदार एक हलवाई असता, लोकप्रतिनिधी असता. असं समजायचं नाही. 50 वर्षाचे त्याग, कौटुंबिक त्याग, वैचारिकता या नगर जिल्ह्याला आज ज्या स्थितीमध्ये पोहोचला आहे, याला पोहोचवण्यासाठी 50-50 वर्ष, 30-30 वर्ष अनेक कुटुंबांचे गेले, आमचे गेले, जगतापांचे गेले. एक वारसा लागतो, एक विचार लागतो आणि या विचाराच्या आधारावर या नगरची रचना केली गेली आणि यापुढे देखील नगर हा एक वेगळ्या विचाराने चालणारं नगर आहे आणि हे येणाऱ्या कालावधीमध्ये मताच्या माध्यमातून जनता दाखवून देईल. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वजण आलात. या रस्त्याचा प्रश्न गंभीर आहे. अनेक वेळेस आमदार असतील, पैलवान असतील, यांनी बऱ्याच महिन्यांपासून मला या रस्त्याची मागणी केली. 38 कोटी आपण सुरुवातीला आणले, तो कॉन्ट्रॅक्टर दुर्दैवाने बोगस निघाला. आता त्याचे टर्मिनेशन आपण करतोय आणि 1 महिन्यामध्ये, आता आमदार साहेबांचा फार आग्रह आहे, तारडे साहेब बायपासचं काम जो व्यक्ती करतोय तुम्ही त्याला कॉन्ट्रॅक्टरला घेऊन आमदार साहेबांकडे उद्या भेटा. त्यांचा आग्रह आहे की 3-4 खड्डे बुजवले जावेत, तर ते खड्डे फक्त या रस्त्याची बुजून घ्या. पण 1 महिन्यामध्ये 16 कोटी रुपये या रस्त्यासाठी आमदारांनी मी आणणार आणि याचं काम सुरू आम्ही करणार आहोत. हा नुसतं पूल होत नाहीये. तुम्ही विचार करा की एक वैचारिकता ठेवलेला लोकप्रतिनिधी आणल्यावर तुम्हाला कसा बदल देतो. हा पूल आमदारांची मागणी होती, आपण आणलं. पण जेव्हा मी आमदार साहेबांना सांगितलं की आमदार साहेब आपण अमरधामासमोर लोक बाजाराला बसतात, तिथं चिखल असला तरी तिथंच, म्हणून हा पहिला प्रकल्प आहे की नुसतं पुलाचं काम होत नाहीये, पण या पुलापासून तर त्या अमरधामाच्या आपल्या बाजारपेठेपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला 1.5 फुटाचे पेव्हिंग ब्लॉक आपण सरसकट फुटपाथ करतो. लोकांना रस्त्यावर चालायची गरज नाही, आता तुम्ही पेव्हिंग ब्लॉकवर चालू शकता. हे पण या टेंडरमध्ये आहे, याचं पण काम होणार. अशा अनेक गोष्टी झाल्यात. पण आता आज बऱ्याच दिवसानंतर मी पब्लिकमध्ये आलो. मी काय फार संपर्क ठेवणारा माणूस नाही. आमच्या दोघांचं फार विपरीत परिस्थिती आहे, पण तरी सुद्धा राजकारणामध्ये प्रत्येक प्रकारचा व्यक्ती लागतो. एक संपर्कावाला, एक बसून कागदावर मांडणी करणार, आणि ते जेव्हा दोघं जुळतात तेव्हा असा पुलासारखी घटना घडते. हीच वास्तविकता नगरची आहे. तर त्यामुळे आपण सगळे निश्चिंत राहा. येणाऱ्या कालावधीमध्ये हो बरोबर, ते सगळीकडे फिरतात, त्यांना अडचणी लक्षात येतात, ते मला सांगतात
मग मी कुठेतरी प्रयत्न करतो, मग त्यांना सांगतो आपण असं करणार आहोत, संपला विषय. हिशोब एकदम क्लिअर आहे. सगळेच जर फिरत राहिले तर मग काम कोण करणार? तर त्यांना फिरायची जबाबदारी दिली आहे. दिवसाही फिरा, रात्री फक्त फिरू नका. म्हणजे मी आता मधल्या काळात वाचलं कोणाचं तरी की काही लोकांची यंत्रणा 12 वाजेनंतर चालू होते, तर आपण त्यातले नाहीत. आपण दिवसा काम करणारे लोक आहोत. दिवसा उजेडात जे कामं होऊ शकतात, जे मानसिकतेला पडतात, जे वैचारिकतेला पडतात, आपण तेच करतो. बरोबर पहिलं. मी फार जास्त प्रदीर्घ काम करणारा माणूस नाही. मला 9 वाजता झोपावंच लागतं, मला 10 वाजता बायको पोरं लागतात. 12 वाजेनंतर एवढी मेहनत मी करू शकत नाही. माझ्याकडे एवढा जनसंपर्क माझा एवढा विस्तृत नाही. त्यामुळं रात्री झोपून सकाळी 6 वाजता उठून व्यायाम केला, आपलं फिरलो, बसलो, 9 वाजता लोकांना भेटलो. त्यामुळं माझी सगळ्या नगरसेवकांना विनंती आहे की फार जास्त काम करू नका. 9 वाजता झोपा, कारण की आपल्या जिल्ह्याला 12 वाजेनंतर काम करणारे लोक पण आहेत. त्यामुळे तुम्ही फार जास्त 12 वाजेनंतर बाहेर पडू नका. आपण सगळे जर आलात, आपल्या सगळ्यांचे